या मराठ्यांनी पंढरीचा पांडुरंग बाजूला काढावा आणि ह्या मनोज जरांगेची पूजा करायचं, त्याला आपल्या देवाऱ्यावर करून कीर्तन मागतीचे द्रव्य जाणावे वैधव्य विधीचे सर्व अलंकार शरीर शोभले वायापरी गेले. म्हणजे बरं का तुम्हाला म्हणणार आत्ताच आम्ही पाटलाच्या भेटीला जात आहोत बरं का, आणि हळूच बाकीच्याला मुख्य उपमुख्याला सांगायचे जायचं नाही, गाडीचं काहीतरी घोटाळा झाल्या म्हणून सांग. असलं हे सरकार आहे, हे का सरकार आहे? भामटेगिरी, हे भजन कीर्तन हे ते जे आहे ना, सगळे भामटे आहेत. कोणी असला महाराज चर्चेला बोलवायचं माझ्यापाशी. सध्या कोणचा आमदार खासदार असेल किंवा एखादा पुढारी असेल, अशा वेळेस जिथं त्याला एक तासभर बसविता का तुम्ही आणून? एक तासभर बसेल का कोणी? एअर कंडिशन मध्ये असतील ना, त्यांना काय गरज आहे? लगेच हॅलो, हा हा हा, पहिले एक एक खोकं दिल तर आता दोन दोन द्या ना आम्हाला. हा ठीक आहे ठीक आहे, पाठवली गाडी, आता पाठवली. आणि ठीक आहे, ते जरांगेला फक्त सांगतो आम्ही येत होतो, आम्ही बघत होतो, आम्ही हेऊ करत होतो. आणि आम्ही आणखीन दुसरा एक अभंग, कीर्तनाचा विक्रा घडती तया दोषी दे का. ऐकलं का? प्रत्येक जण ऐका. कीर्तनाचा विक्रा घडती तया दोषी देखा. जर कीर्तनाचा विक्रा होत असेल, तुम्ही जर कीर्तन विकत घेत असताल आणि जो कीर्तन विकतो त्याला महाराज काय म्हणतात? कीर्तनाचा विक्रा घडती तया दोषी दे का. काय दोष लागतील? दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, आपलीच माता आपण भोगिता प्रायश्चित त्यास सर्वता काय द्या. पंढरपूरचा जो पांडुरंग, तो प्रत्येक जण श्रीकृष्ण परमात्मा आहे असं म्हणता की नाही? मान्य आहे की नाही सर्वांना? हो मान्य, सर्वांना मान्य. परंतु मला मान्य नाही. पांडुरंग मान्य नाही का? कसं? तो बुद्ध आहे. बुद्ध आहे. तुम्हाला फक्त आले महाराज काय हो, या महाराज या, बसा बसा बसा, तुमची सेवा करतो महाराज. तुमचं पाकिट किती? अहो काय करा तुम्ही, आता माझं कीर्तन घ्यायलात ना, माझं कीर्तन घ्या. हे पा, माझं तसं लोक 35-40 हजार रुपये देतात, पण तुम्ही माझे तर मी तुमचा आहे म्हणजे 30,000 रुपये आपलं पाकिट. महाराज सांगितलं की पंढरपूरचा जो विठोबा आहे बुद्ध आहे. हो, किती लोक मानतात ह्या गोष्टीला? मानत नाहीत ना, कारण आपलेच भजन कीर्तन विठ्ठल 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 करतात, विठ्ठल 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 करायचं. अरे पण त्याचा मूळ मुद्दा, मराठी मानतात का या गोष्टीला? त्यांना पटवून दिल्यावर मानतील ना, पण पटवून देणारच कोणी नाही ना. कथा कीर्तन केली बरं का. तुमचा पण विरोध होतो का मग बुद्ध जर सांगितलं तुम्ही तर? हा, आता म्हणजे काही सांगायला लागले म्हणले पहिलेपासून पांडुरंग श्रीकृष्ण परमात्मा, त्याची काय करू. मामा सुद्धा आहेत महाराज, काय सांगाल? पाटील एकदम कडक उन्हामध्ये बसलेले आहेत, 6 घंटे झाले. पाटील एकदम कडक उन्हामध्ये बसलेत. आता माझं वय जवळजवळ 77 आहे. आता मला काहीच फायदा नाही, परंतु माझ्या नातवाला फायदा आहे. बिलकुल बरोबर. म्हणून त्या निमित्तानं माझ्या वयोगटातले बरेचसे काही या ठिकाणी मराठा बांधव आलेले आहेत. आणि खरं वास्तविक पाहता मी एका शब्दात सांगतो, या मराठ्यांनी पंढरीचा पांडुरंग बाजूला काढावा आणि ह्या मनोज जरांगेची पूजा करायचं, त्याला आपल्या देवाऱ्यावर ठेवा. कोण कुणासाठी? आज परमार्थातही कितीतरी काही असतात, माळकरी असतात, टाळकरी असतात, कीर्तनवाले असतात, स्वतःचं भटकं भरण्याचा त्यांचा विचार असतो. आपणही पंढरीला जातो, काहीतरी त्याच्या पाठीमागे उद्देश असतो. काय उद्देश असतो? माझा संसार चांगला करू दे पांडुरंगा, माझ्या लेकी बाळेला लेकर बाळ होऊ दे, अमुक होऊ दे, हा उद्देश देवाकडे जाण्याचा असतो. परंतु आपण जे या ठिकाणी आलोत, आपल्याच लेकरा बाळाचं कल्याण होण्यासाठी आलोत. पण लेकरा बाळाचं कल्याण कोण करते? तुमच्या हातात आहे का? ज्या आपल्या लेकरा बाळाचं कल्याण करण्यासाठी जो आज आपला बाप या ठिकाणी बसलेला आहे उन्हातानात, अक्षरशः डोळ्याला शब्द फुटत नाहीयेत. काय पुण्य असेल त्याचं? प्रत्येक जातीमध्ये आज आरक्षण आहे, प्रत्येक जातीमध्ये. काही काही जातींना आपल्याला आरक्षण कधी भेटलं हे सुद्धा माहित नाहीये. आणि तुम्ही मराठ्याच्या अवलादी असून आपल्याला आरक्षणासाठी उन्हातानात मरावं लागेल, हे कशाचं प्रतीक आहे? अरे बाबा, आपण मूर्ख आहेत, आपण मूर्ख आहेत. वेळ प्रसंग आला, तुम्हाला राग येईल एखाद्या मतदानाच्या वेळेस,
मतदानाच्या प्रक्रियेला असं चर्चा करू, आता बीजेपीला निवडून द्यायची नाही, आता अमुक याला द्यायचं नाही, त्याला द्यायची नाही. पण ते 4-2 गड्ड्या खालून गेल्या, नाही नाही ह्यालाच मतदान द्यावं, हे फार चांगले येतो, ते फार चांगले येतो. ह्या भूमिकेतून आपण चुकतो आणि आपण अशाला निवडून देतो आणि तेच आपल्या बोकंडी आज बसतेत. पण मोठ्या प्रमाणात आमदार झाले, खासदार झाले मराठ्यांचे साहेब महाराज, अशा वेळेस ते का बोलत नाही संसद ते का मध्ये? बोलत नाहीत? तुमच्या मधले पाकिट काय ते काय म्हणतात त्याला, ते खोके खोके. आज मला बी खोके द्या, मी त्यांचाच जय करतो. त्याचा का खोका एखादा आहे का कुणाकडे नोटानं भरलेलं? हे शब्द मी माघारी घेतो, कारण माझा स्वार्थ आहे पण ना. असं पाटलांना नाही आम्ही चाले का मग खोक्या गिकायचं? पाटला नाही पुष्कळ आले असेल, पण हम्म. पाटील आहे तो पाटील. पाटील आहेत. खानदानी रक्त आहे, खानदानी. हे काय आले गेल्याचं रक्त नाहीये पाटलाचं. ते समाजासाठी लढतात. समाजासाठी लढतात का कोण? प्रत्यक्षात आहे या ठिकाणी. हातच्या काकणाला आरसा बघायची गरज नाहीये. उन्हातानात बिचारा बसलाय, का बसलाय? त्याला जर वाटलं असतं की मला उपोषण करायचे, एखादा जरा हे उन्हाळा जाऊ दिला असता, थंड वातावरण होऊ दिलं असतं, नंतर बसला असता. काय इतकं स्वतःला जीवाला त्यांनी म्हणजे ते त्याग करून घेतलेला आहे. कशासाठी? तुमच्या आमच्या लेकराचं कल्याण व्हावं याच्यासाठी. पाटलाच्या भेटीला सरकार येते पण निर्णय घेत नाही, सरकार म्हणजे अंमलबजावणी करत. सरकार म्हणजे बरं का तुम्हाला म्हणणार, आताच आम्ही पाटलाच्या भेटीला जात आहोत बरं का, आणि हळूच बाकीच्याला मुख्य उपमुख्याला सांगायचे जायचं नाही, गाडीचं काहीतरी घोटाळा झाल्या म्हणून सांग. असलं हे सरकार आहे का? सरकार आहे का? या सरकारापेक्षा राहण्याचं आपले ते गुराकी पोर आमचे जनावर चारणारे बरे येत. पण याच्या आधीचे सरकार आले, त्यांनी सुद्धा निर्णय नाही केले. हे आधीच असू द्या, सगळे तसलेच आहेत. मग आता काय करायचं? मग आता काय करायचं बघू. त्यांना जर काही लाजा फिजा जर वाटल्या तर येतील काही बघायला. आता त्यांच्या येशा चालू असतील ना. आता सध्या सांगा बरं, सध्या कोणचा आमदार खासदार असेल किंवा एखादा पुढारी असेल, अशा वेळेस जिथं त्याला एक तासभर बसविता का तुम्ही आणून? एक तासभर बसेल का कोणी ते इथे येऊ? सध्या ते एअर कंडिशन मध्ये असतील ना. त्यांना काय गरज आहे? लगेच हॅलो, हा हा हा, पहिले एक खोकं दिल तर आता 2 द्या ना आम्हाला. हा ठीक आहे पाठवली गाडी, आता पाठवली. आणि ठीक आहे, ते जरांगेला फक्त सांगतो आम्ही येत होतो, आम्ही बघत होतो, आम्ही हेऊ करत होतो आणि आम्ही तेऊ करत होतो, पण करण्याच्या नावानं काही नाही. अशी परिस्थिती सध्याची. विचार. प्रवचन वगैरे देत राहता? हा, प्रवचन वगैरे करता तुम्ही? हा करतो की, प्रवचन बी करतो की. तर मग ह्या समाजाला असं प्रवचनातून संदेश आमचं प्रवचन तुम्ही येण्याच्या अगोदर थोडं झालं 10-5 लोकांमध्ये, त्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला मला. हे प्रवचन म्हणजे आता महाराजाच्या बाबतीत बोलायचं जर झालं, हे महाराज नाहीत, हे वेश्या व्यवसाय करणारे अवलाद इथं, हे कमरा बांधणाऱ्या. करुणी कीर्तन मागतीचे द्रव्य जाणावे, वैधवे विधेचे सर्व अलंकार शरीर शोभले, वायापरी गेले कुंकुम. अरे एखादा किती कीर्तनकार चांगला आहे, काय उपयोग आहे? बरोबर आहे. हा, किंवा आणखीन दुसरा एक अभंग आहे, कीर्तनाचा विक्रा घडती तया दोषी दे का. ऐकलं का? प्रत्येक जण ऐका. कीर्तनाचा विक्रा घडती तया दोषी देखा. जर कीर्तनाचा विक्रा होत असेल, तुम्ही जर कीर्तन विकत घेत असताल आणि जो कीर्तन विकतो त्याला महाराज काय म्हणतात? कीर्तनाचा विक्रा घडती तया दोषी देखा. काय दोष लागतील? दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, आपलीच माता आपण भोगिता, प्रायश्चित्त त्यास सर्वता काय द्यावे. गाथ्यात आहे अभंग हा, गाथ्यात. कितीतरी अभंग आहेत. आता माझ्याकडे यादी मोबाईल मध्ये. हे सगळं भामटेगिरी, हे भजन कीर्तन हे ते जे आहे ना, सगळे भामटेत. कोणी असला महाराज चर्चेला बोलवायचं माझ्यापाशी, मगापासून म्हणते असला कोणी बोल करू आपण चर्चा. त्यात काय अहो, बोलवा कोणी असेल, नाही दुसरा कोणी चर्चेला असेल तर बोलवा. महाराज तुमचं? माझं नाव विष्णू मारुतीराव तपसे, चंदन, सावरगाव तालुका केज, जिल्हा बीड. जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचा प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य. ही पदवी माझ्याकडे आहे. धन्यवाद. खूप तुमचे विचार चांगले. आणि तुम्ही जे बोलले कीर्तन हे विकल्या जाते, पण व्हायलाच नको असं. आणि असं जर होईल तर मग समाजापर्यंत चांगले विचार कसे जाईल? नाही जाणार, नाही का? नाही जात, नाही सगळे समाजही त्याच्यातच गुरपटला जातो ना. आताच आमची चर्चा झाली, आता सगळेच मला एका दिवस मारतेली जर मी जर शब्द वापरला तर बरं का. नाही, बोला महाराज, बिंदास बोला. आम्ही जसं तुम्ही बोला आमच्या चॅनलवर आम्ही तसंच दाखवू.
एक शब्द काढू नये. हे बघ, सगळी मंडळी पंढरपूरचा जो पांडुरंग तो प्रत्येक जण श्रीकृष्ण परमात्मा आहे असं म्हणता की नाही? मान्य आहे की नाही सर्वांना? हो मान्य आहे. सर्वांना मान्य आहे. परंतु मला मान्य नाही. पांडुरंग मान्य नाही नाही, का? कसं? तो बुद्ध आहे. बुद्ध आहे? बुद्ध आहे. कसं काय बुद्ध आहे? बुद्ध आहे. सांगा ना. आज भगवान श्रीकृष्ण परमात्मा इथं कोणी भागवताचार्य असले तर त्या भागवताचार्याला माहित आहे, भागवताचार्यामध्ये भागवतामध्ये सांगितले भगवान श्रीकृष्ण परमात्माला एका पारण्याचा बाण लागला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी गतप्राण झाले. याला झाले 5000 वर्ष. भगवान म्हणजे हे आपलं कृष्ण अवतार झाला त्याला 5000 वर्ष झाले. आणि पंढरपूरचं जे मंदिर आहे ते 2500 वर्षापूर्वीच आहे. मग मधले 2500 वर्ष, आज 2500 वर्षाचा गॅप कशाने भरून काढताल तुम्ही? तुम्हाला फक्त आले महाराज काय हो, या महाराज या, बसा 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 बसा. तुमची सेवा करतो महाराज. तुमचं पाकिट किती? अहो काय करा तुम्ही, आता माझं कीर्तन घ्यायलात ना, माझं कीर्तन घ्या. हे पा माझे तसं लोक 35-40 हजार रुपये देतात, पण तुम्ही माझे तर मी तुमचा आहे म्हणजे 30,000 रुपये आपलं पाकिट द्या. आणि हे पा कुणाला सांगू नका, त्यातले 5,000 रुपये मी तुम्हाला देईन बरं का, कमिशन. आज असले सर्रास धंदे चालू आहेत. मी ऑन दी स्पॉट रेड हँड पकडलेला माणूस आहे. पण तुम्ही महाराज सांगितलं की पंढरपूरचा जो विठोबा आहे बुद्ध आहे. हो, किती लोक मानतात ह्या गोष्टीला? मानत नाहीत ना, कारण आपलेच भजन कीर्तन विठ्ठल 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 करतात, विठ्ठल 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 करायचं. आणि पण त्याचा मूळ मुद्दा मराठी मानतात का या गोष्टीला? आज त्यांना पटवून दिल्यावर मानतील ना, पण पटवून देणारच कोणी नाही ना. तुम्ही आहे ना, हा तुम्ही कसं मानत नाहीत ना. अहो मी सांगतो 10-20 वर्ष मी कथा कीर्तन केली बरं का. तुमचा पण विरोध होतो का मग बुद्ध जर सांगितलं तुम्ही तर? हा आता म्हणजे काही सांगायला लागलं म्हणजे पहिलेपासून पांडुरंग श्रीकृष्ण परमात्मा त्याची बायको रुक्मिणी. आता मला एकच प्रश्न सगळे, प्रत्येकाच्या गावामध्ये विठ्ठल रुक्माचं मंदिर आहे का? आहे. त्याच्या शेजारी रुक्मिणी आहे का? मग तिथं काय त्याला लाज वाटली का जवळ नाही घ्यायला? द्या ना उत्तर. ते बुद्धाचं मंदिर आहे. नंतर भट्टा ब्राह्मणाने हे राधा रुक्मिणीचे मंदिर पाठीमागे बांधले. तर या खरा दक्षिणा तेव्हा पडा बाया द्या अमुक असला धंदा आहे सगळा. अरे तुम्हाला विठ्ठल रुक्माईचं दर्शन घ्या, तुमच्या आई वडिलाचं दर्शन घ्या ना घरी. महाराजांनी हेच तुमचे विठ्ठल रुक्माई आहेत. बरोबर. कुठल्याही यात्रेला कुठं 4 धाम चालला 10 धाम चालला काय चालला. बुद्धांनी जो मार्ग दिलेला आहे मनुष्याला जगण्याचा तो मार्ग खरा आहे. आता तेवढा काही सर मला अभ्यास नाहीये. मी सर्वसामान्य शेतकरी माणूस आहे. तेवढं काही मला त्यातला बुद्धांना तो मार्ग तर दिलेला आहेच की हो. त्याचे पुस्तक पंचशील दिलेला आहे. हा पंचशील ते काही मला तेवढं म्हणजे अभ्यास नाही. मी तेवढं वाचन माझं झालेलं नाही. आता तुम्हाला मी एक सोपं सांगतो. आता कोणी बी एक जण असं म्हणा पुंडलिकावर दे हरी विठ्ठल हा गजर कोणी म्हणतात, एक जण फक्त उठून म्हणून दाखवा. आहे का कोणी? महाराजांनी सांगितलेलं कोणी आहे? आता युवा पिढीमध्ये तर नसेलच बहुतेक. कोणी हे महाराजांनी जे सांगितलेलं आहे? हा इकडे या 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 ना इकडे कॅमेऱ्यावर या ना, कॅमेऱ्यावर या की कॅमेऱ्यावर या. नक्कीच आपण बघू शकता महाराजांनी प्रश्न केलाय. बोला विचारा महाराज. इकडे फक्त तेवढा गजर म्हणून दाखवा. गजर कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हा इकडे 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 या. मी सांगतो बरं का, सांगतो बसा बसा. आता संदेश लोकांपर्यंत जाणे महत्त्वाचं. 50,000 रुपये घेणारे सुपारीवाले महाराज लोक बरं का. पुंडलिक वर्धा हरिठल वर्धा. महत्वाच्या विषयावर बोला, कारण देवावर बोलणं आम्हाला ते तितपत बरोबर नाही. जे आपलं चाललंय काय आरक्षणाचा, मुळात हाय संदेश जो आहे महाराजांनी जो सांगितलेला आहे इथूनच मूळ आहे. पण ठीक आहे, एक मिनिट, तुमचंही सर्वांचं मत बरोबर आहे, पण एक अर्ध्या तिथेच येईल. पुन्हा कसा आहे विषय, पुन्हा तिथेच येईल. महाराजांनी नक्कीच महाराजांचे जे विचार आहे कीर्तनातून महाराजांनी मांडलेच आहे. पण जे एकंदरीतच जे इथली जी चर्चा आहे
आरक्षणावरच ही चर्चा सुद्धा आहे आणि आरक्षणावर खूप चांगलं सुद्धा बोलले आहे. भावूक झालेले महाराज आहे. कारण जरांगे पाटील जे आहे इथं भर उन्हामध्ये इथे बसलेले आहे आणि भावूक होऊन त्यांनी हे सांगितलेलं आहे आणि इतरही गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्या सुद्धा समाजाने तेवढ्या आत्मसात करण्याची सुद्धा तेवढीच गरज या ठिकाणी दिसून पडत आहे. तर नक्कीच ही आमची जी चर्चा आहे अंतरवली सराटीमधून आम्ही तुम्हाला ही संपूर्ण रिपोर्ट आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा. मनोजदादा जरांगे पाटील जे आहे आज 30 मेला आज जवळपास 6 तास झालेले आहे उन्हामध्ये हे आंदोलन करत आहे. सरकार जे आहे काल 29 तारखेला राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा भेटले, आज सकाळी सुद्धा भेटले, तोडगा काही निघालेला नाही आहे. पुन्हा आणखी येणार आहे. मनोजदादाच्याकडे सगळा महाराष्ट्राचा लक्ष लागलेलं आहे. पण आता सरकार यावर काय तोडगा काढतो याकडे सुद्धा सरकार सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. नक्कीच आम्ही हा जो मराठ्यांचा लढा जो आहे WH न्यूजवर आम्ही पूर्वीपासून दाखवत आलेलो आहोत. करोडो लोकांपर्यंत आम्ही हा लढा पोहोचवलेला आहे. कारण मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळणं तेवढेच गरजेचं आहे. कारण या समाजामध्ये सुद्धा गरीब जो आहे गरीब लोक आहे, शेतकरी गरीब झालेला आहे. तिथल्या त्यांच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही म्हणून नोकऱ्यामधून मुकावं लागतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सरकारने विचारात घेऊन जे आहे आरक्षणचा मुद्दा जो आहे तिळा काय जो सोडवावा अशीच एकंदरीत मागणी जे या ठिकाणून होत आहे. नक्कीच आम्ही ह्या संपूर्ण जो आंदोलन कव्हर करण्यासाठी नागपूरहून या ठिकाणी टीम आलेली आहे आणि आमची स्वतंत्र पत्रकारिता मजबूत करण्यासाठी तुम्ही आम्हाला यथाशक्ती आर्थिक मदत सुद्धा करा. कारण तुमच्या मुळेच जो आहे हा जो संपूर्ण जो लढा जो आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तर नक्कीच WH न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.